गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असलं तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. पैशावर जास्त व्याज मागून पैशांसाठी तगादा लावत असल्याच्या कारणावरून एका सावकाराचा खून होतो. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी 3 महिने मृतदेह एका गोदामात पुरून ठेवतात. पण अखेर त्यांचं बिंग फुटतं. खून तर केला, पण आरोपींनी हा खून पसरवण्यासाठी एक डाव रचला. पल पल का मरना, पल पल का जीना, जीना है कम कम. मेरा बेटा कहाँ है? मुझे नहीं पता. खरं तर कीर्तन ऐकून कोण सुधारत नाही आणि तमाशा पाहून कोणी बिघडत नाही. एखाद्या कलाकृतीतून चांगलंच घ्यावं अशी त्या कलाकृतीची किमान अपेक्षा असते. पण काही लोक चांगलं ते सोडून वाईटाकडे जास्त कललेले दिसतात. आजची कहाणी याच धाग्यानं पुढे जाते. समीदुल्ला अकबर अली मणियार आणि मेहबूब मणियार हे पिता पुत्र या कहाणीचे मुख्य सूत्रधार. या गोडाऊनच्या अवतीभोवतीच ही कहाणी फिरते. या कहाणीतलं मध्यवर्ती पात्र श्रीराम वाळेकर. कुदळवाडीमध्ये राहणारे हे श्रीराम वाळेकर अचानक बेपत्ता झाले होते आणि तेव्हापासून ते त्यांच्या घरच्यांना आणि पोलिसांना चकवा देत होते. कधी त्यांचं फोन लोकेशन आळंदीला दाखवायचं, तर कधी मुळशीला, केव्हा केव्हा तर अगदी भलतीकडेच लोकेशन दिसायचं. आता हे फोन करायचे पण बोलतही नव्हते. श्रीरामचा काटा काढण्यासाठी हा कट गेल्या 3 महिन्यांपासून शिजत होता. यासाठी आरोपींनी 3 महिन्यापूर्वीच 4 गुंठ्यांची जागा भाड्याने घेतली होती. हे बघा साहेब, ही आहे जागा. आता इथं तुम्ही दुकान करा नाहीतर गोडाऊन करा. आपल्याला पैशाशी मतलब आहे. नाही नाही नाही, आम्हाला विकत नाही घ्यायचंय, आम्हाला भाड्याने घ्यायचंय. भाड्याने? होय. असं तुम्ही काय धंदा करणार आहे? आम्हाला एक मोठं काम करायचं. जमीन विकून श्रीराम मिळालेल्या पैशातून व्याजाचा धंदा करायचा. या दोघा पिता पुत्रानं त्यांच्याकडून 5 लाख रुपये व्याजाने घेतले होते. ते परत न देण्यासाठी मेहबूबनं एक शक्कल लढवली. ती शक्कल त्याला सुचली अजय देवगनचा दृश्यम सिनेमा पाहून. अभी एक खेल बन चुका है जिसमें जीत भी हो सकती है और हार भी. मैं तो सिर्फ एक चौथी फेल आम आदमी हूं जिसकी एक बीवी है और 2 बेटियां. यही मेरी दुनिया है. समीर देशमुख, आईजी मेरा देशमुख का इकलौता बेटा, 3 हफ्तों से मिसिंग है. 2 अक्टूबर को सैम तुम्हें मिलने तुम्हारे घर आया था? नहीं तो वहां पहुंचने के कितनी देर बाद प्रोग्राम शुरू हुआ? प्रोग्राम हम पहुंचने से पहले ही शुरू हो गया था. तुम सत्संग की जगह कितने बजे पहुंचे? लगभग 8:30 बजे. विजय और उसकी फैमिली को हम अच्छी तरह जानते हैं. वो अच्छे लोग हैं. मेरा बेटा कहाँ है? मुझे नहीं पता. हम लोग तो घर पे थे ही नहीं. ये लो गेट्स तालाब से रिकवर की गई, लेकिन समीर का कुछ अता पता नहीं. हमारा बेटा किसी बहुत बड़ी मुसीबत में फंस गया. They are lying, महेश. एक मनगढ़ंत कहानी रची है उन्होंने. आफ्टर ऑल वो एक चौथी फेल गंवार आदमी है. कितना होशियार हो सकता है? वो इतनी जल्दी हमारा पीछा नहीं छोड़ने वाले. वो फिर आएंगे.
28 सप्टेंबर 2016 शिवाजी वाळेकर यांनी आपला मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेऊन तपासाला गती दिली. पोलिसांनी श्रीरामच्या फोनचा सीडीआर चेक केला. त्यावेळी शेवटच्या त्याच्या कॉलचं लोकेशन आणि मेहबूब मणियार यांचं लोकेशन एकच दिसलं. पोलिसांनी मणियार पिता पुत्रांना ताब्यात घेतलं, पण चौकशी करून सोडून दिलं. मात्र पोलिसांनी त्या दोघांवर नजर ठेवली. घाबरू नका तुम्ही. हा, तुमचे पती हरवल्याची तक्रार आम्ही दाखल केली आहे. घरी त्यांना कोणी घ्यायला आलं होतं का? नाही, ते एकटेच गेले होते बाहेर. पण बेसिकली कसं असतं ना ताई, पती जेव्हा बाहेर जातो ना साहेब, तेव्हा सांगून जातो नॉर्मली आपल्या बायकोला कुठे जातो, कधी येणार. त्यांना काही फोन आला होता का? हां, त्यांना एक फोन आला होता जाताना. काय फोन आला होता? हा चाचा येतो असं काहीतरी म्हणाले ते. आता हा चाचा कोण आहे? पण नाही, काही कल्पना नाही मला. पुन्हा एकदा आठवत ताई. बरं ठीक आहे, ठीक आहे, बघतो आम्ही. हा? काळजी नका करू. श्रीराम यांच्या पत्नीनं दिलेली ही माहिती पोलिसांसाठी महत्वाची होती. चाचा कोण हे पोलिसांना आता जवळ माहिती झालं होतं. पोलिसांनी चौकशीसाठी मेहबूबला ताब्यात घेतलं. आता पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर मेहबूबनं श्रीरामचे 2 तुकडे करून नदीत फेकल्याची कबुली दिली. आणा त्याला इकडे. कुठं टाकलं त्यांनी बघा इकडे. दाखव. हा, व्यवस्थित विचारा त्याला. कुठं रे? थांबा, मारू नका त्याला. बघा त्याला विचारा. खरं सांग रे, हा? कुठे टाकलं ते खरं सांग. ए खरं सांग रे, बॉडी कुठे टाकलीस? खरंच सांगतो, 2 तुकडे केले त्याचे आणि ह्याच नदीत टाकला त्याला. पवार पाटील, उतरा बरं आतमध्ये. बघा पाण्यात. खरं सांगतो का रे? होय साहेब. बघा बराबर सांग रे. खोटं बोलू नकोस. मैंने इधर फेका था काट के उसको. खोटा असेल तर बाग माग. श्रीराम वाळेकरांचा तपास करताना पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला. या गोष्टी म्हणजे पोलिसांनाही गोंधळात टाकणाऱ्या होत्या. या कहाणीचा उत्तरार्ध आपण पाहणारच आहोत, पण आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. पैशांचा व्यवहार श्रीराम वाळेकरांच्या कहाणीला कुठल्या टोकापर्यंत घेऊन जाणार होता हे त्यांनाही माहीत नव्हतं. कारण समीदुल्ला अकबर अली मणियार आणि मेहबूब मणियार हे बाप लेक या कहाणीचे मुख्य सूत्रधार होते. त्या दोघांनी असा काही डाव रचला की त्यात श्रीरामच काय, पोलिसही अक्षरशः चक्रावले. पवार पाटील, उतरा बरं आतमध्ये. बघा पाण्यात. खरं सांगतो का रे? होय साहेब. बघा बराबर सांग रे. खोटं बोलू नकोस. मैंने इधर फेका था काट के उसको. खोटा असेल तर बाग माग. पोलिसांनी श्रीरामच्या मृतदेहाची शोधाशोध केली, मात्र पोलिसांच्या हाती काहीही सापडलं नाही. आता पोलीस हे कळून चुकले होते की मेहबूब आपल्याला चकवा देतोय. खरं खरं बोल. अहो साहेब, मी सगळं खरं सांगितलंय हो तुम्हाला. मी अरे खोटं बोलू नकोस. मी नाही खोटं बोलत. कशासाठी त्याला मारलं? विचारतात खरं सांग. मी नाही मारलो हो त्याला. हा? त्याला फुकट मार खातोस. तुला आमचा खाक्या दाखवायचा का? हा? मी सगळं खरं सांगितलंय हो तुम्हाला. खोटं बोलू नकोस अजून पण. खरं सांग आता, कशाला मार खातोस? कशाला मार खातोस? खरं सांगून टाक. मी नाही मारले हो त्याला. मारलं नाही पाटील, हा गुन्हा कबूल होईल. तुला भूक लागली होती ना? हा, भूक लागली होती ना? खरं सांगतोस ना? सांग काय केलं ते खरं सांग. तूच केलंस ना? नाही. हा, तुला भूक लागली. सांग. एक बिर्याणी आण रे, एक मटन बिर्याणी आण. सांग खरं सांग. हा सांग. काय केलंस? काय केलंस? काय केलंस? खरं सांग. काय केलंस? खरं सांग.
केलं नाहीस तूच मर्डर केली ती अजूनही खरं सांग सर अरे तुझ्या वडिलांनी सगळं खरं खरं सांगितलंय आणि तू खोटं बोलतो. हा? बोल चाचा, खरं खरं सांगा काय झालं तुमचं ते. तो आम्हाला भेटलं होतं पण तो तिथून कुठे गेलं तर मला माहिती. बघा चाचा ह्या वयात तुम्हाला हे नाही पाहिजे. काय झालं असेल ते खरं खरं सांगा. कोणी केला, काय केला, कसा केला. चाचा गुन्हा कबूल करून टाका. तुम्ही पण घरी जायला मोकळं आणि आम्ही पण मोकळं. खरं सांगतो ते एकदा आम्हाला भेटला होता आता निघून गेल्यानंतर. चाचा सांगून टाका आता कशाला सांगा. मेहबूबनं श्रीरामचा मोबाईल घेतला. या चालू मोबाईलची बॅटरी त्यानं काढली आणि कुदळवाडीपासून दूर जात त्यानं तो फोन पुन्हा चालू केला आणि त्या फोनवर आलेल्या मिस कॉलला त्यानं उत्तर दिलं मिस कॉल देऊन. मात्र तो काहीच बोलला नाही. त्या दरम्यान पोलिसांना त्यांनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केलीच होती. खून पचवण्याची त्यानं एकही संधी सोडली नाही. पाटील त्याच्या मोबाईलची तर रिंग वाजते बरोबर आहे, तर मग आपल्याला माणूस का भेटत नाही. सर माहिती माझा मोबाईल आम्ही ट्रॅकवर टाकलेला आहे. हा पण त्याचे नेहमी वेगवेगळे लोकेशन दाखवतात. कुठे कुठे दाखवतोय. कधी देहू, कधी आळंदी, नाहीतर कधी कधी भलतीकडेच दाखवतात. अच्छा सर मला तर एक प्रश्न पडलाय. मयत इसम त्याचा मोबाईल आणि आपण जो संशयित आरोपी आणलाय त्याच्या दोघांच्या मोबाईलचं लोकेशन एकच मिळतंय. एकच मिळतंय म्हणून सर्वस्त्र हा गोंधळ आहे. आणि सर आम्ही त्या दोघांवर अगदी करडी नजर ठेवली होती. त्यातला जो मुलगा आहे की नाही त्याच्या हालचालींना काही प्रमाणात संशयास्पद वाटलं. गायकवाड. यस सर. तुम्ही आरोपी नंबर 1 आहे त्याचे वडील त्यांना घेऊन या आणि पाटील तुम्ही त्या मुलाला घेऊन या आणि मॅडम तुम्ही त्या जो मयत आहे त्याच्या मिसेसकडे जा, त्यांचा तपास करा. येस सर. पोलिसांनी त्यांच्या तपासाचा मार्ग थोडा बदलला. पोलिसांनी मेहबूबकडे आणि त्याच्या वडिलांकडे खाक्या दाखवत विचारपूस केली आणि अखेर श्रीराम वाळेकरचा आपण खून केल्याची कबुली त्यांनी दिली. सांगतो हा बोल. सगळं खरं खरं सांगतो. मी त्याच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते पण मी त्याचे 5 लाख रुपये देऊ शकलो नाही. पण मी एक पिक्चर बघितला होता. त्या पिक्चर मधल्या स्टोरी प्रमाणे मी त्याला संपवायचा प्रयत्न केला आणि त्या हिशोबाने मी प्लॅन केला आणि त्याला संपवला त्याला कायमचा संपवला. श्रीरामला पैसे देतो असं सांगून त्याला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. या जागेतच खड्डा खोदून श्रीरामचा मृतदेह पुरण्यात आला. हाँ चाचा मैं आ रहा हूँ. हाँ आप कितने बजे आने वाले हो वहाँ पे. अच्छा इतने बजे आने वाले हो क्या. ठीक है नो प्रॉब्लम मैं आ रहा हूँ. अच्छा ठीक है लेकिन मेरे पैसे आप रेडी रखना किसी भी हाल में प्लीज़. मैं देता रहा पानी देता रहा. हाँ सर एक मिनट से होल्ड करना प्लीज़ दे लवकर तुम्हाला घाई होते. हाँ चाचा 2 मिनट रुको. चाचा मैं आ रहा हूँ आप रुको. मैं आ रहा हूँ. बोलो चाचा हो गया पैसों का बंदोबस्त. पैसे का तो बंदोबस्त नहीं हुआ लेकिन बंदोबस्त तेरा जरूर हुआ. क्या बात कर रहे हो चाचा.
बस झाला आता इथेच गटात अरे तो तर पिक्चर होता, तू तर खरोखर एखाद्याचा जीव घेतलास. आता तुझा पिक्चर संपला. खऱ्या गुन्ह्याची तू कबुली दिलीस ना, तर आता तू सजा भोग जेलमध्ये. एखाद्याचा जीव घेणं म्हणजे पिक्चर नाही. हा समजलं का? बघा साहेब, साहेब माझ्या मुलांनी मी त्याला बोलवलं तिकडे, तिचा गळा घोडला आणि तिथे खड्डा केला. तोच गोडाऊनला आम्ही त्याला दफन केला. पण अखेर सिनेमा आणि खरा गुन्हा यातला फरक कदाचित हे दोघे पिता पुत्र विसरले होते. गुन्हा लपवणं हा सिनेमा पाहणे इतपत सोपं नाही. सिनेमाचा शेवट झाला, पण समीदुल्ला अकबर अली मणियार आणि मेहबूब मणियार यांचा शेवट तुरुंगातच झाला. एखाद्याचा जीव घेऊन पचवणं इतकं सोपं नाही. आता त्यांनी केलेला गुन्हा त्यांना गजाआड घेऊन गेलाय. गोविंद वाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड. एखादा सिनेमा, मालिका किंवा नाटक हे आपल्यामध्ये सकारात्मक परिणामाची अपेक्षा करतात आणि ते पाहून त्यानं हे केलं याचा तर काहीही संबंध नसतो. यातून चांगलं ते घ्यावं आणि वाईट सोडून द्यावं. या घटना रोखण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना सावध राहण्याची गरज आहे. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा हा उद्देश आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात तिथेच थांबतोय. सावध राहा प्रत्यक्षाने. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.